स्वामी समर्थ. बऱ्याच ताईंचे प्रश्न होते, ताई मार्गशीर्ष गुरुवार तर झाला, पण आता हा मार्गशीर्ष गुरुवारातला जो नारळ आपण वापरतो किंवा जो नारळ आपण देवीला ठेवतो किंवा देवीच्या स्वरूपात आपण ज्या नारळाची पूजा करतो, त्या नारळाला नक्की एकाच नारळाला 4 गुरुवारमध्ये पूजायचं का आपण दर गुरुवारी वेगळे वेगळे नारळ घ्यायचे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तुमच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. खूप साधा सोपा सिंपल व्हिडिओ आहे बरं का, अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही, काही नाही. तर बघा, आपण मार्गशीर्ष गुरुवार जे करणार आहोत त्यामध्ये जे नारळ आपण पहिल्या गुरुवारी म्हणजे कालच्या गुरुवारी जो वापरला आहे ना, तोच नारळ कायम तुम्हाला 4थ्या गुरुवारपर्यंत वापरायचा आहे, म्हणजे शेवटचं उद्यापन म्हणून. कारण हे व्रत आहे, मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत आहे आणि हे व्रत तुम्हाला 4 गुरुवारपर्यंत करायचं असतं, म्हणजे शेवटच्या उद्यापनासाठी करायचं असतं. त्यामुळे दरवेळेस नवीन नारळ घ्यायचा नाही, तर दरवेळेस तोच नारळ जो आहे म्हणजे जो काल घेतलेला आहे तोच नारळ तुम्हाला कंटिन्यू 4 गुरुवार होऊस तर तुम्हाला तो वापरायचा आहे. त्यामुळे अजिबात ही चूक करू नका की तुम्ही आता हा नारळ वापरलाय तर ही झाली पूजा, मग आता हा वापरून घ्यायचा, खाऊन घ्यायचा किंवा तो विसर्जन करायचा, असं नाही. तर मार्गशीर्ष गुरुवारची देवीची स्थापना तुम्ही त्या नारळावर केलेली आहे पहिल्या गुरुवारी आणि तीच कायम 4थ्या गुरुवारपर्यंत असणार आहे. ती महालक्ष्मी स्वरूप आहे. महालक्ष्मी स्वरूपातली जी नारळाची जी स्थापना आपण केलेली आहे ती आपल्याला कायम स्वरूपी तशीच ठेवायची आहे 4थ्या गुरुवारपर्यंत. त्यामुळे अजिबात ही चूक करू नका. धन्यवाद. श्री स्वामी.